नमस्कार मंडळी. तुमच्या टेन्शनला म्हणाव टेक अ चिल पिल, कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत तुमची हक्काची हास्य महफिल, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. चला तर मंडळी, स्वागत करूया नव्या पर्वात नव्या फॉर्मात महाराष्ट्राला हसवण्यासाठी सज्ज असलेल्या आपल्या दोन्ही गावच्या इनामदारांचं आणि त्यांच्या गावकऱ्यांचं. त्याचबरोबरीनं स्वागत करूया मंचावरच्या खुसखुशीत पंचेसना, रसरशीत दाद देणाऱ्या आपल्या सरपंचांचं, अर्थात दिलखुलास दिलदार महेश कोठारे. तर मंडळी, नव्या पर्वातल्या नव्या पायंड्यानुसार आता सगळ्या परफॉर्मन्सेससाठी एकच थीम असणार आहे आणि ह्या आठवड्याची थीम आहे सोहळा. चला तर मग बघूया आज आपल्या हास्य जत्रेत कोणकोणते सोहळे रंगतायत ते. सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, कुठल्याही सोहळ्याची रंगत ही त्या सोहळ्याला कोण संगत करणार ह्यावर अवलंबून असते. चला तर मग बघूया. सोसायटीच्या वार्षिक सांस्कृतिक सोहळ्यात कॉमेडीच्या पिचवर हाय पिच बॅटिंग करणाऱ्या अरुण कदम यांना लाफ्टरची राणी विशाखा यांची संगत लाभल्यावर इथे काय घडतंय ते. एक मिनिट गडबड करू नका. मला माहितीये सोसायटीच्या सगळ्या मेंबर्सना पार्टनर म्हणून मीच हवी आहे. कोण बोललं? एवढं ट्युनिंग आहे तुमचं माझ्याच विरोधात. एवढं नाही, हे आधीपासूनच चाललंय, तुम्हाला आता कळलं. विचारे चिठिया. शिव्या कोण देत आहे? अरे मी काय बोलत आहे जरा ऐका ना तुम्ही नीट. अरे पण शिव्या का देत आहे? मी शिव्या कुठे बोललो? मी बोललो विचारे चिठ्ठ्या टाका. ओ सॉरी. ऐका ना जरा, कवडी घाई करता. नाही. ऐकायची घाई असते तुम्हाला, बरोबर आहे. बोलायची घाई असते, ठीक आहे. पलायची घाई असते. तर आता मी चिठ्ठ्या काढणार आहे. पण एक लक्षात ठेवा, महत्वाची गोष्ट, काय? ज्याचं नाव ज्याच्याशी जोडीदार म्हणून लागेल, कळलं का? जी जोडी ठरेल ती फायनल असेल. त्यात काही चेंज करता येणार नाही तुम्हाला. ठीक आहे. लक्षात ठेवा. नंतर नाटक नको आहे. ऐका सोसायटीच्या सगळ्या मेंबर्सची नावं आहेत ना, वेगळ्या चिठ्ठ्यांमध्ये लिहिलेली आहेत. Yes, ओके, yes. ज्याच्या नशिबात जो येईल त्यानं त्याला हसत हसत स्वीकारायचं. एक मिनिट. असंच पाहिजे ह्याला. अशा आशयाचे टोमणे कुणीही कुणाला मारायचे नाही. कळलं? तर कदम आता चिठ्ठ्या टाका. पूर्ण ऐकून घ्या ना. असं काय कॉल करा. करतो तुम्ही. टाका. तर पहिलंच नाव आलेलं आहे कन्फ्युज गावडे आणि तुडतुडी शिवाली. ओके, चिठ्ठी काढतोय मी. आणि शेवटची जोडी आहे अरुण कदम आणि विशाखा सुवेदार. असंच पाहिजे तुम्हाला. तुला पण असंच पाहिजे. हे तुला चिरवून गेलं का मला चिरवून? एक मिनिट. हे बघा गाववालो, मला हे अजिबात मान्य नाहीये. मी आणि अरुण कदम शक्यच नाही. हे मला झेपणार नाही. मग तुम्हाला काय वाटतं? तुम्ही मला झपाल? आता कन्फर्म झाले, आपली दोघांची जोडी झालेली आहे. दुसरं काय आता optionच नाही. आपल्यालाच एकत्र हरावं लागेल. स्पर्धेत भाग घ्यायच्या आधी हरण्याचं काय वार्ता करता कदम? आता आपण दोघं मिळून काय होणार आहे? त्याच्यापेक्षा म्हणजे कमीत कमीत लाज राखून आपण कुठल्या स्पर्धेत हारूया
ते ठरवूया ना. असं कसं हो हरूया तुम्ही प्लीज म्हणू नका प्लीज प्लीज मी तुमच्या पाया पडते हरूया वगैरे बोलू नका आपल्याला जिंकायचं ओके बरं कुठल्या स्पर्धेत भाग घेऊया हा डामशरस हे म्हणणं काय माहिती नाही. हे बघा मी तुम्हाला ना पिक्चरचं नाव सांगते त्या पिक्चरच्या नावाची तुम्ही ऍक्टिंग करायची आणि मी ते ओळखणार ठीक आहे हे काय पाहतो की असं असतं काय म्हणजे तुम्हीच नाव सांगायचं आणि तुम्हीच ओळखणार असं नाही मी ऍक्टिंग करतो तुम्ही ओळखा. एकदम करेक्ट कळलेले Yes, yes. ब्रिलियंट आहात तुम्ही करेक्ट शाबास ओके चला, ओके आता ठरलं कुठलं ठरलं हा मी काय बोलतो तुम्ही कान बंद करा का लोकांवर सिरियस टॉक करायचंय म्हणा. सिरियस हा ठीक आहे सिरियसली मिनी शोले पिक्चरची ऍक्टिंग करून दाखवता कळतं का शोले पिक्चर ऍक्टिंग करून दाखवता करा आता झालं बोललो मी सगळं. हो तुम्ही मला कानावर हात ठेवायला सांगितले ना मग स्वतः असं काय बोलत होता? लिप मुवमेंट पकडली म्हणजे तुम्ही शपथ तुम्ही जाम ब्रिलियंट आहात Yes, तुम्हाला yes. उगाच वाटेल ते Yes, बोलता yes, येस है ना? ओके Yes, आय एम okay, रेडी okay. रेडी आता बघा मी ऍक्टिंग करून दाखवतो टुकडू मी शिवाजीराजे भोसले बोलतोय पुसलं ओके 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 पॅन्ट्री अरे काय भांडी आता असू दे अच्छा नसतं ना भांडी ठीक आहे ओके पुसलं हा, हे बघा पुसलं गोटी हा गोट्या तुम्ही माझ्याकडे जेवायला कधी येत आहे बापरे काय सिनेमा आहे हा घोडा हे काय कुठला सिनेमा आहे हा त्याला आवडत सोपं तुम्हाला सांगून कळत कसं नाही. काय सोपं सांगितलं काय नाव आहे चित्रपटाचं सांगा बरं अरे एकदम सोपं कोण पण बोला असं सांगा, नाव आहे. सांगा, काय? अरे एकदम सोपं आहे माहिती काय सांगा अरे नाव बी कुठलं पिक्चर ठरवलं मी? ते ज्या सिनेमाची ऍक्टिंग करत होतास तेच नाव विसरलं महेश सर तुम्ही नाही नको तुम्ही नका सांगू. तुम्ही डायरेक्ट हॉलिवूडचं काहीतरी नाव The Duchess and the Dirtwater Fox. संपलं आता आणखी म्हणजे आम्ही असंच बघत राहतो कळतच नाही. मी काय बोलतो मी काय म्हणते ऐका मी एखाद्या चित्रपटाचं नाव सांगते तुम्ही ते ओळखून दाखवा Yes, ठीक आहे correct, सोपं एकदम लक्ष द्यावा आपल्याला जोडी जमली पाहिजे की नाही जिंकायचं की नाही लक्ष द्या Yes, बघा yes, yes, हे बघा आता yes. हे बघा नाही अहो, तुम्ही असे करतात हे बघा ना अरे नाही ना काय ते हिंदू हा शाहरुख शाहरुख खान बोंबलते कशाला हळू बोला ना हिंट दिली ना मी हो, हो, तुम्हाला sorry, sorry. हळू बोलते हळू Sorry, sorry. शाहरुखचा चित्रपट नीट लक्ष द्या बघा हे बघा हे बघा कालिया कालिया कुठला चित्रपट आहे शाहरुखचा नीट लक्ष द्या कोयला ते एवढा मोठा कोयला असतो बघ कधी नाही, नाही, नाही. नीट लक्ष परत. द्या हे बघा हा बजरंगी भाईजान अहो त्याच्यात सलमान आहे शाहरुखचा चित्रपट आहे तुम्हाला काहीच कसं ओळखता येत नाहीये ज्याला तुम्ही किती कठीण सांगता हो कठीण? अरे कठीण सांगितलं कोण ओळखल मग मी कवरे सोपं सांगितलेलं अरे मी शोले शोले मगाशी मी शोले अवरच सोपं सांगितलं तुम्ही ओळखलं नाही. तुम्ही मग अशी शोलेची ऍक्टिंग केली त्या शोले मध्ये तुकडूक हे काय होतं म्हणजे ठाकूर घोड्यावरनं बसलेला असतो गब्बरची लोक घोड्यावरनं जातात तिकडे एकट्या घोड्यावर मी शोले पिक्चर ओळखायचा आणि मध्ये काय होतं हे ते छोले पुरी आपण भांडारात खातो अरे हा माणूस मला या छोलेवरनं त्या शोले पर्यंत पोहोचवणार होता अरे मग कवरे जवळ हे आहे. जवळ आहे आणि मग? मध्ये काय करत होता तुम्ही हे अरे तिथं जाम भारी आहे तिथं कोण पण ओळखल आवरं सोपं आहे काय? हे बघा मैंने हा तेरा नमक खाया हे कुठला नमक? तुम्ही कठीण आहात एवढं सोपं सांगते हे एवढं सोपं तुम्हाला ओळखता येत नाहीये झिरो दाखवते ना हे मी अच्छा जरूर मग?
अरे झिरो असं असतं. आता कसं येतं तरी झिरो आहे ना. झिरो आहे ना हा. ओळखता येत नाही तुम्हाला काय माणूस आहे. डम आहे डम. खरंच डम आहे. शपथ डम आहे विचारे. नाही मी काय म्हणतो आता आता तरी फायनल ठरलं ना कुठल्या एक स्पर्धेत भाग मिनिटं, हा. मी सांगते तुम्हाला हा. आमचं ना कुठल्या स्पर्धेत भाग घ्यायचं नाही हे ठरलंय. डम शेरस या स्पर्धेमध्ये आम्ही भाग घेणार नाही. तुम्ही जिंका. जिंका काय जिंका आणि आपण काय हरायचं का असं काय करता हो? मी जाऊ का हा कुठल्या स्पर्धेत भाग घ्यायचा सांगा. दुसरं सुचवा. खेळ खेळताय तो काय एखादा. हा आय एम द स्पोर्ट्समॅन. हा बरं मी पण खेळण्यात पारंगत आहे. आपण एखाद्या खेळण्याच्या स्पर्धेत भाग घेऊया. ओके Yes, ठरलं yes, घे oh, पक्क. yes, yes. ओके गाढवाला शेपूट काढायची या स्पर्धेत भाग घेऊया. नको झालं मी एकदा त्या स्पर्धेत भाग घेतला होता. म्हणे जाम ते जमलंच नाही म्हणजे गाढव जाम मोठा आहे. मी आपल्या जवळच त्या प्रमुख पाण्याला शेपूट लावली. हो? बरं ठीक आहे आपण सशाला शेपूट लावूया. नको मला नाही जमणार हो. बर ससा बरं उंदराला. अरे काय चाललंय तुमचं मॅडम. प्राण्यांच्या आकाराचा मला प्रॉब्लेम नाहीये. फल्याच्या उंचीचा प्रॉब्लेम आहे मला. अरे तो आवडलं वर असं मग शेपूट पुरतं. सॉरी खरंच नाही बरोबर आहे तुमचा प्रॉब्लेम जेन्युइन आहे. अगदी बरोबर आहे. आपण एक काम करूया आपण ना कॅरम स्पर्धेत भाग घेऊया. नको कुणाला पण खड्ड्यात घालायला मला अजिबात आवडणार. आणि तिकडे तर राणी सुकट सगळ्यांना खड्ड्यात घालायचं. एक्सक्यूज मी अजिबात. अरे, काय लॉजिक आहे या माणसाचं. बरं मग त्या बॉक्स क्रिकेट मध्ये. एक्सक्यूज मी मॅडम मी उरता पंची आहे? हं? अच्छा चौकटीत राहणं मला नाही जमणार कोणाचं. अरे नालाय का मग ठरवू ना कशात भाग घ्यायचा अरे ते. काय? ह्याच्यात घ्यायचा नाही त्याच्यात घ्यायचा नाही कशात घ्यायचं. 3 पायाची शर्यत एवढंच उरलंय आता. मग त्याच्यात गेलो ना आपण. कन्फर्म कन्फर्म येतं खेळायला. येतं म्हणजे अरे मागच्या वर्षी मी जिंकलो होतो. विचारे हा. आमचं ठरलं 3 पायाची येस शर्यत. येस येस. ओ काय चाललंय तुमचं काय? तिकडे लोक काय चर्चा करतात माहितीये का काय? ते विशाखा सुभेदार अरुण कदम टाकीच्या पाठी काय करतायत चर्चा चालू लोकांमध्ये. गप्प बसा तुम्ही. काही काय बोलता. बरोबर काय बोलताय? मी नाही काय बोलतोय? हो, वेडा का काय मी बरं का? यांच्या बरोबर कशाला जाईल टाकीच्या मागे. तुमच्या बरोबर जाईल ना. ऐका ना आमचं ठरलंय 3 पायाची शर्यत. फायनल Final. Yes, Final. yes. चला जी जोडी सिलेक्ट झाली त्यांनी या बघू इकडे या 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 इकडे या all the best, हा. चांगलं खेळा व्यवस्थित. बांधा. दरा हे बघा लक्षात ठेवा ही शर्यत ही एकदाच होणार आहे. 1 2 3 म्हटल्यानंतर सुरू करायचंय. कळलं तुम्हाला? टाईट बांधा जरा टाईट नका टेन्शन घेऊ. नीट खेळा तुम्ही ऑल द बेस्ट. आपल्याला जिंकायचं Yes, आहे. yes. या. हा? अरे ही तुम्ही ready आहात? आपल्या जिंकलीच Yes, पाहिजे. ready. तू इकडे या, तिकडे कुठं इकडे या जाते? ना. इकडे तिकडे हा. अरे तुम्ही आधीच पुढे जाऊ नका. त्यांना चालतं परत माहित नाही. जायचंय 1 2 3 चला. चला विचारूया सरपंचांना त्यांना कसा वाटला परफॉर्मन्स. महेश सर. वा पिपाणी. As usual, brilliant. विशाखा अँड अरुण बोथ ऑफ यू तुमची जोडी इतकी मस्त जमली म्हणजे मला पहिला प्रश्न पडला होता का नॉर्मली विशाखा आणि अंशुमन एकत्र असतात आणि ते एकदम फटाक्याच्यावर फटाके वाजतात आणि धमाल येते. तर अरुण काय करणार आहे. अरुण तू जे काय केलं ते कमाल केली. कीप इट अप. ग्रेट फन. विचारूया हास्य खुर्दाच्या इनामदारांना. समीर दादा. आपण कसं परीक्षेला जातो तेव्हा आपण गाईड वाचतो माहितीये का गाईड आणि मग परीक्षा केंद्रात आपण एंट्री घेतो तसं हे समोरनं हिरव्या रंगाचं गाईड आहे तुमच्या सगळ्यांसाठी. या तुमची आता जी परीक्षा होणार आहे हे गाईड तुम्ही बघा. सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. त्यामुळे विशाखा आय लव्ह यू. विशाखा आय लव्ह यू. अरुण तुझं कायम भलो. गुरुपौर्णिमेला तू नमस्कार करतोस मला. तू फोन करतोस या सगळ्यांना मी सांगू इच्छितो दर गुरुपौर्णिमेला दर गुरुपौर्णिमेला अरुण कदम मला फोन करतात नमस्कार करतात. मी कधी कोणाला सांगितलेलं नाही पण आज हा परफॉर्मन्स बघून खरंच मला वाटलं. गॉड ब्लेस यू अरुण. थँक्यू सो मच. मंडळी सोहळा जसा स्वागताचा असतो तसाच तो निरोपाचा सुद्धा असतो. आता आपल्या समोर निरोपाचा सोहळा रंगणार आहे.
हास्य बुद्रुकचे 2 विनोदवीर एका इनामदाराला निरोप देणार आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया लाफ्टरचा हिट अँड फिट कॉम्बिनेशन पृथ्वी प्रताप, शीतल कुलकर्णी आणि अंशुमन विचारे यांचं. चला 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 लवकर या, लवकर या. तुम्ही आलाय ना. माझं आहे का, माझं आहे का? पटापट पटापट सगळं आटपा. आता तो बॉस आहे ना, कधी पण येईल. हा, लवकर तयारी करा. कदम, मी काय म्हणते, त्या फालतू बॉसचा सेंड ऑफ करायची काही गरज आहे का? अहो, किती छळलंय त्याने आपल्याला इतके दिवस. तेच तर, हाच दिवस आहे आपला हिशोब चुकता करायचा. तुम्ही 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 मला सांगा, त्या नाश्त्याच्या डिशला ठेपला चिकटवून ठेवलाय ना? चांगलाच चिकटवलाय. बस बस बस. हा, आणि त्या गुलाबदानीत खाजकुजलीची पावडर टाकली आहे. टाकलीये. आता मजा येईल. एव्हरीबडी सर या, सर या, प्लीज या सर. Yes. वेलकम सर. Welcome. वेलकम सर. Oh, thank you. Looking Welcome. gorgeous. थँक्यू सर. Oh, thank you. हॅलो सर. अरे हेच कापता येत नाही. हे काय वाढवले पक्ष्यांना अंडी घालण्यासाठी? सेन्स काय चाललंय काय? काय हे काय ड्रेस काय 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 चाललंय? फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे? ऑफिसमध्ये आलात ना? हा काय रे, इकडे रे, इकडे. पिऊन आहेस ना तू? पिऊन आहेस ना? पिऊनचा ड्रेस कुठे आहे? सर सेंड ऑफ तुम कोणाचा आहे? माझा आहे ना, तुझा नाही ना? देऊ सेंड ऑफ तुला? नको. नॉनसेन्स. सर तुम्ही या ना इकडे. तुझं काय आता? तुझं काय? सर एक मिनिट, मी तुमचं स्वागत करतो. चला तर स्वागत करूया जोरदार टाळ्यांनी आपले फायनली रिटायर होणारे बॉस पिंशुमन पुचारे यांचं. कदम्या हे काय पिंशीवन पुचारे? हे बघ, अजून मी रिटायर्ड झालो नाही. 3 तास बाकी आहेत रिटायरमेंटला, कळलं ना? नाव विसरलास इतक्यात? नाही सर. पिंचवन पुचार नाव आहे माझं. नाही, सर. काय नाव आहे माझं? घनचिवन कुचारे. अंशुमन विचारे. हो सर, ऍक्च्युली काय झालंय, टायपिंग मिस्टेक झाली आहे. ढगेबाईंनी टाईप केलंय सर. ढगे बाईने कुठलीच गोष्ट जमली आहे काय? कशाला तिथं फालतू काय कुठली काय जमणार ह्या बाईला? काय चाललंय तुमचे? तू काय रे बोटकरसाठी दाढी वाढवलीस तू? दाढी करून येत नाही? सॉरी सर. आज चांगला दिवस आहे ना, सेंड ऑफ आहे ना माझा. हो, सर. असं काय भिकाऱ्यासारखा आलायस तू? पगार मिळतो ना? हो सर. नॉनसेन्स. सर, असं रिटायर होताना घालून पाडून बोलू नका ना मग आरती करू? हे बघा ढगे बाई, आडनावाला जागून लगेच बरसायची गरज नाहीये. बाई शांत व्हा ना, 5 मिनिटं. शांत. काय चाललंय? काय तुम्ही डोळा मारतोस की चान्स मारतोय? काय चाललंय? काय चाललंय काय? सर माझ्या कशाला जमलोय आपण इथे? सर माझ्या डोळ्यात घाण गेली सर. अरे स्वतः डोळ्यात कसं जाशील तू? कमाल होता. सर तुम्ही बसा ना सर, प्लीज बसा, हो, सर, प्लीज. please. बाई तुम्ही बघत काय बसलाय? गुलाब पाणी शिंपडा ना सर. हो, विसरले. तुला काय? ठीक आहे चला. सर, हा. ठीक आहे आंघोळ करून आलोय मी. ओके. सर हात वर करा ना. का डिओ आहे तो? डिओ नाहीये, हात वर करा ना. हातवरती करा. इथे पण मारा. हा, मार इथे मार. इथे मार. काय बाई चक्कर बघितलं? मूर्खासारखं मारते. अरे गुलाब पाणी ते असं सिंपल नाही, राजकारण आहे बाईला रे. सर ते मरू द्या ना. तुम्ही नाश्ता करणार का थोडाफार? आणलाय नाश्ता? हो सर, ठेपले आणले. ठेपले? हो कुठे ठेपले? बाई द्या ना सरांना ठेपले. आणते, लगेच आणते. हा. अरे बॉस आहे ना तो. अरे घ्या सर, घ्या. थँक्यू. वा घ्या, सर. मला भूकच लागली होती हो, सगळं. तर मंडळी, आता सुरुवातीला ढगेबाई बॉस वर केलेली कविता सादर करतील. माझ्यावर कविता केली? चांगलं आहे पण. गुड करा. हो सर, हो सर. हा असू द्या. कदम, हा निघत नाही रे ठेपला निघत नाही. सर त्या बाई कविता करायला ठेपल्या, त्यांच्याकडे लक्ष द्या ना. ठेपल्यावर काय? बॉस माझा नालायक हा. वा काय वा? नालायक काय बोलताय तुम्ही? मला तोंडावर नालायक म्हणताय तुम्ही? नाही वा, सर. वा. बॉस माझा नालायक हा. अरे अर्थ तोच होतो. अर्थ तोच आहे. फिरवलं तरी. नाही सर, ऐका, नीट ऐका. बॉस माझा ना लायक हा. सर ना आणि लायक मध्ये अंतर आहे, बघा ना सर. हा सर. हा बरोबर. हा पण ते ऐकताना जरा विचित्र वाटलं. म्हणू सर, हा मॅडम. बॉस माझा नालायक हा. वा कुत्रा हा इमानदार कंपनीचा.
अरे कुत्रा बोलते तोंडावर मला ही बाई माझा अपमान करतेस तू नाही, 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 हिला सर. इथे कशाला देतो तुम्ही फालतू सर नाही सर सर तुम्हीच म्हणता ना की मी कंपनी प्रती खूप इमानदार हो, आहे आहेच मी. सर, मला सांगा सगळ्यात इमानदार प्राणी कुठला आहे सांगा 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 सर कुत्रा कौतुकच करते तुमचं सर बरोबर आहे सर वा 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 वा. नाही, पण कुत्रा खूप असं अंगावर येतं ना हो कुत्रा हो, असं वाटतं ते एक काय काम करा तुम्ही कुत्रा श्वान हा शब्द वापरू शकता श्वान 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 कुत्रा श्वान. नको, एकदम अंगावर येतं. हो, हो. नाही, तुमच्या भावना बरोबर आहेत पण ते खूप विचित्र वाटतं ऐका हो सर मी म्हणते श्वान हा इमानदार कंपनीचा करा त्याला हाड 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 क्या बात आहे ढगे वा 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 ए कदम्या काय बोलते ही बाई तू माझा अपमान करतेस तोंडावर नाही, बाई नाही, बाई सर. काय काय बोलताय अहो तुम्ही कदम आता कंपनी सरांना घरी जा असं म्हणते ना हो. मला सांगा आपण कुत्र्याला जायला कसं सांगतो सर कसं सांगतो कसं सांगतो? हाड हाड बरोबर आहे सर अरे बरोबर आहे काय बरोबर आहे एक तर मुळात ही मठ्ठ बाई आहे नको ती कविता कशाला करायला सांगतो हिला तू अरे ही मठ्ठ आहे म्हणून 3 वर्ष प्रमोशन नाकारलंय मी कळलं काय लायकी लगेच तर नाव पण लगेच बरसायची गरज नाही लगे कळलं ना खायचं नाही झाडायचं एवढं फक्त माहिती आहे कधी काम केलं तुम्ही सर 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 तुम्ही Nonsense. तुम्ही शांत हो ना तुम्ही शांत ठेपला म्हणजे काय ठेपला खा ना सर ठेपला खा अरे निघत नाही रे ठेपला ठेवा ना बाजूला सर लोक तुमच्याकडे बघतायत सर बघा ना कार्यक्रम बनताय. पण ते सर ठेवा ना तुम्ही ठेवा ना 5 मिनिट सर त्यांनी कविता म्हटली मला सध्या तुमच्याबद्दल 4 शब्द बोलायचे अरे नको रे गरज नाही थेपला खावा ना आपण कशाला पाहिजे फालतूगिरी सगळी सर प्लीज एकदा बोलू द्या ना मला मी परत नाही बोलणार हा, तुमचा ठीक- शेवटचा दिवस हा, ठीक आहे. आहे ठीक आहे घे, घे, चल. हा. ताडी करून यायला काय झालं तरी बोकडा भिकार सगळं दिसतंयस तू पगार मिळत नाही तुला मिळतो सर नॉनसेन्स हे काय आहे मी बोलू सर हे थेपला निघेल ना रे ठेवा ना तो बाजूला, सर मला बोलायचं आहे सर तर मंडळी सरांनी कंपनीसाठी खूप काम केलं अरे सर सतत केबिन मध्ये असायचे ओ गॉड एखादा डुक्कर जसा कचऱ्यात लोळत असतो तसे सर केबिन मध्ये असायचे सर आमच्या काय बोला डुक्कर डुक्कर आहे मी सर मी डुक्कर तोंडावर डुक्कर बोलतोय नाही, नाही, तू? सर. हे मगाशी मला कुत्रा बोलली तू डुक्कर बोलतोय सर यातला मतीचा अर्थ समजून घ्या मातीत घालतो अर्थ तू मला डुक्कर बोलतोय नाही सर तुझी लायकी आहे का मी क्लास ऑफिसर आहे डुक्कर बोलतोय मला तो सर तुम्ही आहात आमच्या लेखी डुक्कर काय बोलता? तुम्ही केलं डुकरासारखं काम या कंपनीसाठी म्हणून आम्हाला तुम्ही डुक्कर वाटताय सर अरे पण- सर मला हे बोलताना जड होत आहे पण सर उद्या तुम्ही ही कंपनी सोडून गेल्यानंतर या कंपनीमध्ये जी एक पोकळी निर्माण होणार आहे ती कशी भरून काढायची आम्ही तुम्ही सोडून गेल्यानंतर कंपनीचं काय बरं होणार हा जो यक्ष प्रश्न आम्हाला पडणार आहे त्याचं काय करायचंय आम्ही सर तुम्हाला वाटतं पण तुम्हाला सांगतो इथल्या सगळ्यांनी तुम्हाला बघितलंय डुकरासारखं काम करताना पण सतत ते बोलू नको. तुम्ही सतत केबिन मध्ये डुकरासारखं काम करायचं म्हणून आम्हाला कळले की तुम्ही डुक्कर आहात आणि हे सगळ्यांना मान्य आहे कोण येथे काय येथे अरे ऐक रे ऐक ना ऐक ना मी नाही तुमच्या भावना बरोबर आहेत रे पण प्रॉब्लेम काय माझी इज्जत जाते रे ह्याच्यामध्ये माझा अपमान होतो रे बरं डुक्कर राहू द्या सर एक काम करूया तुम्ही ठेपला खा सर हो सर तुम्ही ठेपला या खा. सर या अरे नाही निघत आहे तो ठेपला सर मग तो ठेवा ना बाजूला सर अजून कार्यक्रम आत्ताशी रंगात येतोय हे बघा सरांनी आजपर्यंत आपल्यासाठी खूप केलं आणि त्याच प्रतीक म्हणून आम्ही सगळे सरांना एक गिफ्ट देणार आहोत बाई प्लीज सरांसाठी गिफ्ट आणा प्लीज हो आणते सर ठेपला खा ना तोपर्यंत अरे नाही निघत नाही रे तो सर हे गिफ्ट तुमच्यासाठी अरे माझ्यासाठी हो हो, सर, क्या बात घ्या. आहे. यांनी पॅकिंग केलेलं दिसतंय हो, हो. हे असं ढगळलेलं दिसतंय ते जाऊन काय ढगेलच केलं दिसतंय. हो सर एवढं पॅकिंगची गरज नव्हती रे हा इकडेच होतं ना हळू सर वा 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 क्या बात आहे अरे वा याच्यात वा वा अरे वा 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 मला माझा अपमान करताय काय रे नाही, ए सर. बोकडा ए ढागे केळ सर नाही केळं म्हणजे पूजेचं फळ हा. सर देवाच्या प्रसादात टाकतो की नाही केळं हा माहितीये मला सर तुम्ही कोण आहात कोण आहे आमचे देव ते नाही, असं दे असं दे. सर म्हणून तुमच्यासाठी हे केळं हो सर हो
अरे पण केळ म्हणजे खूप होते रे ते मी सगळं ठीक आहे पण केळ म्हणजे खूप होते मला अरे बापरे एक मिनिट सर 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 काय होतंय तुम्हाला सर खात उठे जरा अरे बापरे सर घाबरू नका निवांत खाजवा सर निवांत खाजवा काय बोलतोस तू? हा सर याच्या अगोदर जेव्हा आम्ही तुम्हाला सांगायचो सर आमचं एक काम आहे तुम्ही आम्हाला काय म्हणायचं हे मका पुन्हा म्हणायचं की नाही सर मका पुन्हा म्हणजे सर आम्हाला पण 8 दिवसांनी कळलं होतं काय? तुम्ही म्हणायचात मला खाजवायला फुरसत नाही पण इतक्या पटकन बोलायचं मका पुन्हा ऐकायला येतं आता तुमच्याकडे खूप वेळ आहे सर पाहिजे तेवढं खाजवा आपण एक काम करूया सर काय? तुम्ही खाजवा तोपर्यंत ढगेबाई आहेत ना त्यांनी तुमच्या निरोप समारंभासाठी एक डान्स बसवलाय त्या तो सादर करतील म्युझिक प्यार दिया जाए कि छोड़ दिया जाए बोल तेरे साथ क्या सुलूक किया जाए बोल तेरे साथ क्या सुलूक किया जाए बोल तेरे साथ क्या सुलूक किया जाए ढगेबाई ढगेबाई क्या बात आहे शेवटची स्टेप तर कसली होती मला आवडली ती. बोकडा बोकडा काय काय होतोय सर फाडला समाजा तिने आता अगं बाई थांबा थांबा सर गुलाब पाणी आणते गुलाब पाणी कोणतं ते शर्ट गुलाब पाणी हे गुलाब पाण्यामध्ये काय टाकलं तुम्ही काय नाही सर मला खाज उठते कधीपासून काय काय टाकलं याच्यामध्ये सर गुलाब पाणीच आहे गुलाब पाणी नाही हो, नाही सर. नाही. आता मला कळलं सगळी नाटकं तुमची ती कुत्रा म्हणाल मला डुक्कर म्हणाला नाही, आणि याच्यात सर. खात कुठे टाकले तुम्ही हा, अरे बॉस आहे नाही तुमची वाट नव्हतं बघा अरे होतास तसं म्हणजे काय ए पिंचुमन पुचारे तुझी वेळ संपली तू रिटायर झाला हा अरे तुला काय वाटलं रे शाण्या बुटक्या अरे तोंड सांभाळून असं बोलू नको तोंड सांभाळ तुला हा ठेपला खायला नाही दिला तर एवढा त्रास झाला ऐक ना. अरे आम्हाला कितीतरी वेळा दमून भागून आल्यानंतर लंच करू नाही दिला या माणसाने डुकरा असं बोलू नको रे, बरोबर नाही वाटत रे, ऐक ना. बरोबर नाही वाटत एकदा डुकरा बोललो तर प्रॉब्लेम मला काय काय बोलला गाढव उंदीर एकदा तर केस रंगवलेला सरडा बोलला तोंडावर ते सोडा, मला तर बैल मी बैल म्हैस म्हटलं बघितलं बघितलं आमचं प्रमोशन नाकारलं तू नाही, हा? अच्छा. बरं आमच्या रजा नाकारल्या आता येणार नाहीये तुमचं, कळलं ओव्हर का? टाइम करून पगार कापले रे हो ना. ऐका ना मी तुला असं ना नाही. असंच पाहिजे रे हा. ए, ऐका ना, ए, काय या कर पावट्या ए, नका रे मला ए, गॅसचा प्रॉब्लेम शेंगदाण्या. गॅसकंदन वाटाण्या आता नाही येणार तुमचं. हेड ऑफिस मधून फोन आहे घ्या घ्या शेवटचा फोन आहे घ्या घ्या हेड ऑफिस मधून एक्सटेन्शन हॅलो हॅलो हा काय बोलताय तोंडब हसडलंय काय म्हणताय का ते तुम्ही पण काढणार लायकीच ती आहे हा? की नाही रे हो हो नक्की ना नक्की बर काय काय काय? हा? हसडलं ना काढली ना हसडलंय रिटायर्ड नंतर एक्सटेन्शन साठी मी अप्लाय केलं होतं एक्सटेन्शन कोण देणार आहे यांना काय म्हणाले काय पुढचं 3 वर्षाचं एक्सटेन्शन मिळालंय मला यांना 3 वर्ष पुढचं 3 वर्ष मी तुमचा बॉस असणार सर मी ठेपले आणू का चांगले ठेपले आहेत ये कुत्रे इकडे मी तर गंमत करत होतो, गंमत. हो डुकरा बरोबर आहे तुझं नाही डुकरा. सर, डुक्कर Statue. नाही. शेंगाला बोलताय तसं. क्या बात क्या बात है आउटस्टँडिंग सुपर महेश सर डबल पिपाणी अंशुमन मला काहीतरी तुला द्यायचं आहे गिफ्ट यू आर सुपर थँक्यू सर आय एम कमिंग देअर अरे क्या बात कसं आहे ही कॉम्पिटिशन आहे पण तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये नाही आहात तरीसुद्धा जर एखादी व्यक्तिरेखा एखादा परफॉर्मन्स मला खूप आवडला तर एक नवीन प्रथा सुरू केली आपण माझ्याकडून त्यांना एक गिफ्ट दिलं जाईल वा 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 ओनली फॉर द इनामदार इनामदार्स सो लेट अस फाइंड आउट व्हॉट दॅट गिफ्ट इज
मुलं म्हणजे प्रत्येक मराठी माणसाच्या मनातलं एक दैवत आहे असं मी तरी मानतो. साहित्यिकाचं एक खजिना, एक दैवतच आहेत ते. त्यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्याच्या निमित्ताने अंशुमनला त्यांचे हे साहित्य आज आम्ही भेट देतो. कॉंग्रॅच्युलेशन अंशुमन. थँक्यू. मला वाटतं ही खूप सुपर भेट आहे, अक्षर भेट. त्यानिमित्तानं वाचन संस्कृती वाढीस लागणार आहे. सरपंच, आम्हाला तुमचं हे गिफ्ट फार आवडलंय. आणि एंटायर ॲक्ट मला खूप आवडला. एस्पेशली पृथ्वी आणि शीतल दोघांनी सुपर काम केलं. येस येस. ऑल द बेस्ट टू यू. थँक्यू. वा वा, 11 गुण. वा, क्या बात है. हास्य खुर्दचे इनामदार, तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स? पृथ्वी आणि शीतल, तुम्ही तुमची परंपरा चालू ठेवलेली आहे मागच्यासारखाच, म्हणजे रादर मागच्यापेक्षा आणखीन एक पाऊल, एक Yes, yes. स्टेप Absolutely, वरचा absolutely. तुमचा परफॉर्मन्स होता आणि खूप अभिनंदन. तुमचं टायमिंग, डायलॉग डिलिव्हरी आणि बाकी बारीक बारीक त्यातल्या गोष्टींमधलं जे तुम्ही वर्कआउट केलं होतं ते फॅन्टॅब्युलस होतं आणि खूपच म्हणजे खूपच फॅन्टास्टिक होतं. ऑल द बेस्ट तुम्हाला दोघांना. आणि अंशाला काय बोला, अंशा तुझं कसं करायचं, काय करायचं म्हणजे? मला वाटतं अंशा, सरांनी आता ही जी पुस्तकं तुला भेट दिलेली आहेत ती 3 पुस्तकं तुझी एका दिवसातच म्हणजे वाचली. वा वा वा, खरंच सुपर परफॉर्मन्स झाला. थँक्यू. इथून सगळ्या पुढल्या परफॉर्मन्स मधून तुमचे शाब्दिक पंचेस ऐकायला आम्ही खूप आतुर आहोत. तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्यू. मंडळी, आता इथे साजरा होणार आहे लग्नाचा वाढदिवस आणि हा प्रसंग तुमच्या समोर सादर करणार आहे हास्य बुद्रुक मधली स्मार्ट आणि ब्युटिफुल जोडी, अर्थात किरण डांगे आणि नियती घाटे. नमस्कार 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 नमस्कार. हाय सर, माझ्या हातातलं गुलाब बघून तुम्हाला असं वाटलं असेल की आज काहीतरी स्पेशल आहे. येस, आज माझ्या लग्नाची अॅनिव्हर्सरी आहे. वा वा. सोहळा फक्त आनंदात साजरा करता असं नाही ना, दुःखाचाही सोहळा साजरा करता आला पाहिजे आपल्याला. म्हणूनच मी ह्या हॉटेलमध्ये एक टेबल बुक केलेला आहे आणि मस्त छान रोमॅन्टिक असं म्युझिक वाजेल, त्यावर मी कॅन्डल लाईट डिनर करणार आहे असा प्लॅन आहे माझा. वा वा. 2 मेणबत्त्या संपल्या हो. वेटरनी वैतागून अगरबत्ती लावली टेबलावर. अजून माझी बायको नाही आली हो. कुठे राहिले कुणाच ठाऊक. आज तरी ये ग वेळेवर. हॅलो हॅलो. नाही नाही नाही, डोंट टेल मी यार प्लीज. एक मिनिट. त्यावर तुझा नवरा काय म्हणाला? ब्लॉक कर ग त्याला. अगं ए बावळट, नवऱ्याला नाही त्या कमेंट करणाऱ्याला ब्लॉक कर. हा, 1 मिनिट. का नाही करू शकत? क्यूट दिसतो. अगं एक काम कर, प्रायव्हसी मध्ये जा आणि फक्त त्याची कमेंट हाईड कर. हा, ई बावळट येतं करता, मी केलंय खूप वेळा. आणि आई त्याचा फोटो पाठवा. हा ठीक आहे तू कर ना, मी सांगते ना तुला करता येतं. एक्सक्यूज मी. हा, 1 मिनरल वॉटर, 2 मसाला पापड और शेजवान चटणी. ए धर्मपत्नी, शेजवान चटणी काय? हा, वेटर आहे का मी? अगं नवरा आहे तुझा. कोण आहे मी? सॉरी आय एम सो सॉरी बाबू, मी बघितलंच नाही यार. 1 सेकंड. हॅलो डिंपल. अगं भेटला नवरा. भेटला? नवऱ्याला भेटले मी तुला नंतर फोन करते. करू आपण कंटिन्यू. बाय. सॉरी बाबू, आय एम रिअली सॉरी. सॉरी काय? आजही लेट केलंस तू. तुला बोललो होतो ना ग, माझी मीटिंग आहे, मला काम आहेत, मी तुझ्यासाठी वेळ काढलाय 2 तास. येस. ऐक ना, ए डार्लिंग, हॅपी अॅनिव्हर्सरी. सेम टू यू. ए सोनू, आय लव्ह यू. सेम टू यू बाबा. अगं काय चाललंय? कुठे लक्ष आहे तुझं? हा, काय चाललंय? काय झालं, काही म्हणालास का? अगं आय लव्ह यू म्हणतोय मी, तू सेम टू यू काय म्हणतेस मला? ओ आय एम सो सॉरी, आय एम रिअली सॉरी बाबू. अरे असं काय, काल तू नाही का चॅट करताना मी तुला म्हटलं बाबू तुझ्या मिशा किती छान आहे, तेव्हा तू मला सेम टू यू म्हणालास. वा 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 वा. आठवलं?
अगं आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे की नाही की जुना सगळा काढदिवस आहे ही सो क्यूट. थँक्यू मॅम. इट्स ओके. व्हॉट डू डू ऑर्डर? व्हॉट डू यू डू ऑर्डर? अरे गावड्या ऐक ना तू आहे ना तू मराठीत बोल. तुझं मराठी इंग्लिश ऐकायला येतं आम्हाला. जेवायला काय आणू? मला सांग आपल्या हॉटेलमध्ये स्पेशल काय? स्पेशल इकडे एकदा पण रेट पडली नाही. एकदम सेफ जागा आहे. अरे मूर्खा, अरे जेवायचं विचारतोय तू मला काय सांगतोयस हा? एक बटर चिकन 2 रोटी आणि एक शेजवान ट्रिपल राईस घेऊन ये. निघल. बाबू. येस मॅम. तू बाबू आहेस? तू बाबू आहेस? अरे मी आहे हिचा बाबू. निघल. डार्लिंग. येस सर. डार्लिंग आहेस का तू माझी? एवढे वाईट दिवस आहेत का माझ्यावर? हा एक कर्ली हेअरची डार्लिंग असते का कुठे? अरे जाऊन मर ना तू. तुला सांगितलंय ना तो केक हा तो घेऊन ये जा. डार्लिंग. ए डार्लिंग छान दिसतेस. लायकीत राहायचं. काय बोललीस तू मला? काय झालं? काही म्हणालास का तुम्हाला? अगं आता तू काय म्हणालीस? मी तुला म्हंटल छान दिसतेस. तू काय म्हणालीस? लायकीत राहायचं. कोण आहे मी? नाही 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 बाबू, वेडा आहेस का तू? मी तुला असं म्हणेन का? अरे माझ्या फेसबुकवर ना कोणीतरी फालतू कमेंट करताय यार. डोकं फिर. आम सो सॉरी. असं नको ना करू. बोल ना, काय म्हणालास? बोल ना प्लीज. काय नाही छान दिसतेस. ओ किती ते गोड. असं काय? हा काय तुमचा अर्धा किलोचा केक? सो क्यूट. थँक्यू सो मच. ती शाळेतली पोरं आहेत ना, ती पण त्यांच्या मित्रांसाठी मोठा केक आणतात. ए अरे तुला काय करायचंय? माझा केक येतो. मी अर्धा किलोचा आणीन, पाव किलोचा आणीन. तुला काय करायचंय? तुझं झालंय ना काम? तू निघ ना मग. डार्लिंग चला केक कापून घेऊ. खूप वेळ झाला. येस लवकर कापूया. 1 मिनिट. पण त्याआधी आपण लाईव्ह जाऊया. ओके 1च मिनिट. अगं कशाला लाईव्ह? अगं घे ना कापून प्लीज. हाय गाईज. झालंय ना चालू आहे? झालंय. हाय गाईज. हाय. आज आमची अॅनिव्हर्सरी आहे आणि आता आम्ही हॉटेल स्वीट ड्रीम्स मध्ये आहोत आणि आता आम्ही केक कापणार आहोत. पण त्याआधी तुम्ही आमच्या अॅनिव्हर्सरीचा केक बघा. ओ गॉड, दिस इज सो क्यूट. ही डिम्पलची कमेंट येते. डिम्पल टाईप करते की वाव किती मोठा आहे हा केक. अर्धा किलोचा आहे वाटतं. काय फालतूगिरी आहे? काय फालतूगिरी आहे? मी मेहनत करून एवढं सगळं सजवून ठेवलंय ते बघ ना तू. हो मी रिलॅक्स बाबू, शांत बाबू. मी सांगते. आणि आता आम्ही फायनली केक कट करणार आहोत. ओके कम ऑन गाईज, लेट्स जॉइन अस. आपण केक कट करूया. हे घे. लाईव्ह. धर हात धर. बार बार दिन ये आए, बार दिन ये गाए, तुम जियो हजारों साल, साल के दिन 10,000. वाह वाह. हैप्पी बर्थडे टू मी. तू नाही खाल्लास केक? याने खाल्ला सगळा केक. भरव असा केक भरव त्याला. अगं मी नवरा आहे का हा नवरा आहे? तू नवरा काय आहेस, चाललंय तू तुमचं आल्यापासून? सॉरी. हे बघ मला असं नव्हतं करायचं. सॉरी. मी आहे ना. एनिवेज गाईज, आता आम्ही आमचं सेलिब्रेशन कंटिन्यू करतोय आणि तुम्ही पण एन्जॉय करा. बाय बाय. सी यू लेटर. आय लव्ह यू ऑल. हे कोण आहे गं? तू एकटीच आहे तिकडे. बाय. कट केलं. शांत हो. रिलॅक्स. खुश
मी काय म्हणतो बोल मी काय म्हणतो बोल ना ह्याला पाठवून दे ना हा? ह्याला पाठवून दे ना हो पाठवूया एक मिनिट पण त्याच्या आधी आपला एक फोटो काढूया प्लीज ए वेटर हे घे ना आमचा एक फोटो काढ मस्तपैकी मला ना इंस्टाग्रामवर अपलोड करायचं आहे ओके छान काढ ओके छान बाबू फोटो सर जरा उजेडात द्या काय रे का त्या अंधार पडलाय अंधार पडला अरे तूच आणणार सेल्फी काढायला लावली तर तू सेल्फी घेतोय आमचा फोटो काढायचा होता फोटो असे काढतात हे बघ असा फोटो काढतात चांगला आला ओके आपण मग अजून एक पोज घेऊया का ती अशी अरे काय चाललंय तुमचं अगं मी नवरा ह्याच्या बरोबर काय फोटो काढते नाही, तो शिकवा. त्याच्या कांद्यावर हात टाकते मी नाही टाकला, त्याने टाकला. बाबू प्लीज असं नाही करायचं इतकं चिडायचं नसतं प्लीज तुला सांगतो शांत माझा बीपी वाढवू नको नाही त्याला फोटो काढायला द्या फोटो वेगळा फोटो काढ आमचा फोटो काढ हा आणि तू मर जाऊन तिकडे तरफड कुठेतरी थांब फोटो काढू द्या आधी हा फोटो काढ काढला Wow. कसला भारी आला यार फोटो थँक्यू मी लगेच अपलोड करणार आहे मॅडम हा. मला टॅग करा ए तू आहेस काय नाव काय तुझं प्राजक्ताचा लाडका सचा तू जा तू जेवण घेऊन ये जा पुढचं काम कर जा ना मर ना कुठेतरी जाऊन गेट लॉस सरप्राईज Oh my god किरण सो स्वीट यार किरण आय लव्ह यू एक मिनिट आपण याचा व्हिडिओ नाही काढला नाही किरण एक काम कर ना प्लीज परत कर ना हे सगळं आपण शूट करूया यार प्लीज परत प्लीज येते खूप झालं काय चाललंय ग तू म्हणतेस ना तुला वेळ देत नाही म्हणून आज सुट्टी काढली म्हटलं तुला सरप्राईज देऊयात हे सगळं प्लॅनिंग केलं कशासाठी केलं ग कुणासाठी केलं 2 शब्द नीट बोलशील माझ्याशी तर नाही ते राहिलं बाजूला सगळं टॅग करा हॅशटॅग करा हे काय काय किरण अरे पण तुलाच आवडतं हे सगळं असं काय करतोयस तूच सगळ्या गोष्टींचे फोटो काढत असतो सगळं सोशल हवं असतं तुला नेहमी मग आज काय झालंय परवा नेहाने साधा हाफ फ्रायचा फोटो अपलोड केला होता त्यावरही तुझी कमेंट होती रे इट लुक्स डिलिशियस कळत होतं जळालंय ते जेव्हा मी तुझ्यासाठी कोलंबी भात केला होता तुला आवडतो म्हणून तेव्हा नाही तू असं काही म्हणालास का असं हॅलो मी त्याचा फोटो काढून ग्रुपवर टाकला होता आणि त्याच्या खाली लिहिलं पण होतं परफेक्ट प्रॉन्स पुराव मेड बाय माय वाईफ डिअर वाईफ बघितलं नाही तू हेच तू तुझ्या डिअर वाईफला येऊन सांगायचंस ना मग वा म्हणजे छान झालाय हे 2 शब्द ऐकायला मला त्या ग्रुपवर जायची गरज पडते क्या बात आहे किरण तुला आठवतंय तू शेवटची गरम गरम पोळी कधी खाल्ली होतीस क्या बात आहे तुला माहितीये मी रात्री उशिरापर्यंत का जागी असते कारण तुला गरम पोळ्या खाता याव्यात ना म्हणून अरे पण त्या तव्यावरची गरम पोळी टेबलवर येईपर्यंत टेबलवरचा फोन ऑलरेडी तुझ्या हातात आलेला असतो मी तू गरम पोळी खाण्याची वाट बघत असते आणि तू लोकांच्या कमेंट्सची त्या दिवशी ह्यावरूनच मी चिडचिड केली तर तू काय म्हणालास होऊ देत कधी पोळी गार किरण दिवसभर टचस्क्रीनवर फिरल्यावर ह्या बोटांना खऱ्या स्पर्शाचा अर्थ कळायला नको का क्या वा क्या वा आय एम सॉरी नीलू मला कळलंय माझी चूक काय आहे ती ओके आजच्या नंतर हा मोबाईल आपल्यामध्ये नसेल जेव्हा आपण एकमेकांना वेळ देणार ना हा मोबाईल बाजूला आजचा दिवस आपण एकदम सुखात घालूयात थँक्यू किरण थँक्यू सो मच सो मच आय लव्ह यू आय लव्ह यू टू किरण वाव सुपर सरपंच तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स किरण आणि नियती सुपर ब्रिलियंट म्हणजे तुम्ही दोघंही
इट्स व्हेरी डिफिकल्ट, कारण तुम्ही इथे दोघंही फ्रेशर आहात, त्या या ग्रुपमधले दोघंही फ्रेशर आहात. तुमच्याबरोबर कोणी हे स्टॉलवर्स नसून सुद्धा तुम्ही हा ॲक्ट होल्ड करून ठेवलात. त्याचं कारण एकच होतं, तुमचं परफॉर्मन्स, तुमचं टायमिंग अँड लिखाण, उत्कृष्ट लिखाण, सुपर्ब लिखाण होतं. आणि सचिन, तुझं पण अभिनंदन. तुझी एंट्री मला खूप आवडली. तू मध्ये मध्ये येऊन जे काय सर ते काय बोलत होतं ते मला खूप आवडलं. एक्सलंट परफॉर्मन्स, गिव्ह इट अप. थँक्यू सर. मार्क्स, आय गिव्ह द मार्क्स. वा सुपर्ब मार्क्स मिळाले. इनामदार, तुम्हाला काय म्हणायचं या परफॉर्मन्सवर? मी असं म्हणेन की हे स्किट नव्हतं, हा परफॉर्मन्स नव्हता, हा गजर होता, सगळ्यांचे डोळे उघडणारा. त्यामुळे हे हॅट्स ऑफ दोघांनाही. खूप अप्रतिम परफॉर्मन्स केला. व्हेरी नाईस. म्हणजे स्किटबद्दल तर समीरदा बोललाच, मी सच्च्याबद्दल बोलेन. आमच्या पहिल्या सीझनला गौरव मोरे नावाचा जो पहिल्या सीझनचा विनर झाला, तो सेम तुझ्यासारखा होता. म्हणजे तो बाकीच्यांच्या स्किटमध्ये येऊन धमाल उडवायचा, पण स्वतःचे स्किट पण कडक करायचा. फक्त तेही घे त्याचं, एवढं मी तुला सांगेन. सुपर्ब. शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू.